मर्दों से लड़ने छक्का आ गया. पळल गर्मीचा सपाटा तर जागच्या जागी सळशील. कांद्या हा कांद्या जागच्या जागी सळशील. बरोबर आहे. हा अजून काय बोलतात? काय म्हणतात? चना वटाणा फुटून गेला कांद्याचा फुटला मोंडा. अगदी माय चना वटाणा फुटून गेला कांद्याला फुटला मोंडा. हा कांदाराही सदा नीत नवा. त्या चण्या वटाण्याचे उत्तर देतो. अरे हा कांदाराही सदा नीत नवा. हा का सांगत चिमला वांगा. वांगा वांगा हा कांदाराही सदा नीत नवा. हा का सांगत चिमला वांगा. सल्लाय ठेकीले म्हणून फटकवते याच्या दोन्ही जागा. हा कोहळ्याची बरोबर येईल का कडू दुधाच्या बोंडाले. या कोहळ्याची येईल का बरोबरी कडू दुधाच्या बोंडाले. खटई पाहून भटई म्हणते पाणी सुटते हिच्या तोंडाले. मानादानाचा पाहुणचार वरण भात आणि दोडक्यात. मानाधानाचा पाहुणचार वरण भात आणि दोडक्यात. हे चिकट भेंडी चिकून गेले देवकडे 2-4 दोडक्यात. गाणं तो गाणं माझ्या चुका का हाडता. उत्तम शेरचं शेर म्हटलं कोणता शेर सांगायला पाहिजे होतं. कोणता शेर होता सांगायला पाहिजे होतं. ते माझ्या लक्षात आलं असतं. खरोखर उत्तम शाहीरचे होत आमच्या खानदानीचे होत. मी का दिवसाचा बेलना होता. हा उष्टे शेर म्हणतो का कोणाचे. मी म्हणीन आपल्या शाखेवाल्याचे म्हणीन. अन्य कोणाचे म्हणणार नाही. मी शाहीर अंबादाजी शाहीर बुधाजी किंवा माझे स्वतंत्र बनवलेले यांचे म्हणीन. दुसऱ्याचे म्हणण्याचा मला काही अधिकार नाही आहे. अधिकार नाही. स्वतः शेर शायरी निर्माण करतो. मान्यवरची काय बोलता. आणि तुम्ही गाणं म्हणाले. हा तेरी पतली कमर पे. हा पतली कमर के अशी चाल हो का जी. सर्वांच्यावर कॅसेट आहे. सर्वांच्यावर मोबाईल आहे. लोकांच्या डोळ्याचा कुसर दिसते ना आपल्या डोळ्याचा मुसर नाही दिसत का. मुसर नाही इतकं मोठं. हो तेरी पतली कमर पे मटका भारी उठ जावेगा. हो तेरी पतली कमर पे मटका भारी फूट जावेगा. कुड़ी हळवे हळवे कुड़ी हळवे हळवे चाल घुंगरू टूट जाएगा. हळवे चाल घुंगरू टूट जाएगा. पुऱ्या गाण्याचा काळी कचरा केलं. हे चाल आहे अशी चाल आहे ओरिजिनल चाल नाही जमत. नाही म्हणाले पाहिजे. काय जबरदस्ती केली होती या गाववाल्याने. काय फरमाईश केली होती का. काय फरमाईश केल्या होत्या का. हे माणसाच्या आवाजात सूट झाली तेच चाल घेण्यात महत्व आहे. म्हणणे म्हणजे म्हणले वा रे वा. हा जेव्हा पाहावं तेव्हा गोष्टी करते चढल्या. जेव्हा पाहावा तेव्हा गोष्टी करते चढल्या. सारे जानवर सुधरतील कधी सुधरला रांड हल्ल्या. कधी सुधरल. कोई भरोसा नाहीये सुअर के जात का. डुकराच्या जातीचा भरोसा है नाही. कोई भरोसा नहीं है सुअर की जात का. नीलबाट के खाते हैं निकला हुआ रात का. नीलबाट का खाते हैं निकला हुआ रात का. शक्ल तो पहले अपनी देख. शक्ल तो पहले अपनी देख. चारों गंदगी तू तो इसी के लायक है. थू तेरी जिंदगी. तेरी जिंदगी. डुकराच्या चेहऱ्यावर कोणी कशी आल्या नाही पाहिजे. मान्यवर केशवजी तुम्हाला बोलण्याचा राग येण्याचा काही करतो ना. मी शेरामध्ये बोलत डायरेक्ट बोलत नाही. हा या राजकारणाची मजा राजधानी दिल्ली. या राजकारणाची मजा राजधानी दिल्ली. मांस खाण्याची मजा जशीच्या बकऱ्याच्या नल्ली. डुकरा सारखं जगणं व्यर्थ ठरते तुमचं. डुकरा सारखं जगणं व्यर्थ ठरते तुमचं. अशा गावची कुत्र्याची चळवळ त्या गंगा जमुनाच्या गल्ली. हा बापरे. हा जाऊ दे त्याच्या. ते कोल्या कुत्र्याची सभा भरली या कोंबडा वाचे पोती. या कोल्या कुत्र्याची सभा भरली या कोंबडा वाचे पोती.
कान वाढून पाहून सुमसान कीर्तन असते रात्री अर्ध्या रात्री ती आसवनातच गेली भुलाई फुलाई ती आसवनातच गेली भुलाई घेऊन दिव्याच्या ज्योती कणीस भेटला गावतीले कणीस भेटला हाती कणीस भेटला गावती काय करन हिच्या कणीस भेटला हाती मकईच्या हा त्याच्यासारखी किस्सा आहे म्हणून ऐका गाणं मी काय म्हणतो सांगा कोणीच भेटलं तिच्या हाती म्हणते. मान्यवरजी साहेबांनी एक शेर म्हटलं रख सीने में दम आणि समोरचं कोण म्हणेल रिकामे जागा मी करू का पूर्ण रख सीने में दम फिर अकड़ना सीखले रख सीने में दम फिर अकड़ना सीखले उंगली पकड़ने से पहले हाथ पकड़ने से पहले उंगली पकड़ना सीखले ऐसा शेर हो तुमचा शेर ऐसा शेर हो तेरी उंगली मिल जाएंगी तो हाथ मिल जाएगा उंगली मिल जाएंगी तो हाथ तोड़ दूंगा और नहीं मिलेगी तो शायद स्लाइस भी छोड़ दूंगा ऐसा शेर हो लिहून ठेवा तुमच्या कामात हा ते मेनक्या कळी झाल्या आमच्या जरा थकल्या कळी मेनक्या जाऊ द्या नाल्या ढोड्याचं उगम होते पाणी वाहते दर्याला खोऱ्यात नाल्या ढोड्याचं उगम होते पाणी वाहते दर्याला खोऱ्यात कामापुरतं धरावं हाती काय रंग आहे त्या मोऱ्या नाल्या ढोड्याचं उगम होते पाणी वाहते दर्याला खोऱ्यात कामापुरतं धरावं हाती काय रंग आहे रे त्या मोऱ्या कोणता मोऱ्या नसल्या कामाची नाचण टिपली नसल्या कामाची नाचण टिपली येऊन उसल्या कोऱ्यात ए चल बंद कर आपली राम ठाकूरची मिट्टू घे बरं आपल्या झोऱ्यात मिट्टू घे म्हणते झोऱ्यात हा बोलला एक नवीन चाला माय बापा ऐका छटका मिल गया नाही ठीक आहे झूठी खाई ती कसम झूठी खाई ती कसम जो निभाई नहीं काटी रात मैंने खेतों में तू आई काटी रात मैंने खेतों में तू आई नहीं झूठी खाई ती कसम तू लाया नहीं झूठी खाई ती कसम तू लाया नहीं आधी रात को तू आई नहीं आधी रात को तू खेतों में आई नहीं बोले के आया नहीं घर सेहरा जाए नहीं बोले के आया नहीं घर सेहरा जाए नहीं आई 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 तू तो आई नहीं नहीं आई 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 तू तो आई तू तो आई 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 तू तो आई 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 हा एक शब्द बोलून गेले कोणता भजन तरी बरे आहेत मी ज्या चाली म्हणतो ते भजन असतील नाही अरे भजनाची चाल जरी असेल पण तिच्यावर गाणं बनलेलं आहे हा तुम्ही काय म्हणले हागवागू भरवून दिले पूर्ण त्या पतली कमरचे पुरी हागवागू भरवून दिले पुऱ्या कमरा बनवून टाकल्या पतली झाली पूर्ण. हा पुरी पुडकी बनवून टाकल्या तिने चिमून गेली. अरे, काय आहे? लाया नारी को उठा के लाया नारी को उठा के उससे बहर नहीं लाया नारी को उठा के उससे बहर नहीं बेटा बात मेरी मान तो खैर नहीं बेटा बात मेरी मान तो खैर बात मेरी मान
लाया नारी को उठा के उससे बैर नहीं, बेटा बात मेरी मान नहीं तो खैर नहीं, तुझे लाख तो समझाया। मिस्टर केशव जी कहाँ गए? कहाँ गए? केशवजी नारनवडे. बेटा बात मेरी मान नहीं तो खैर नहीं, बेटा बात मेरी मान नहीं तो खैर नहीं, तेरे माँ का हूँ मैं झगड़िया, सगळ्या तेरे माँ का हूँ मैं झगड़िया कोई गैर नहीं, तेरे माँ का हूँ मैं झगड़िया कोई गैर तुझे लाख को समझाया बड़ा बहन है, तुझे लाख को समझाया बड़ा बहन है, तेरे माता हूँ मैं झगड़ा कोई गैर नहीं, तेरे माता हूँ मैं झगड़ा कोई गैर नहीं, तेरे बात तेरी बात तेरे बात तेरी बात तेरे बात हूँ झगड़ा तेरे नहीं, तेरे बात हूँ झगड़ा नहीं, लाया नारी को उठा के उससे बहर नहीं, लाया नारी को उठा के उससे बहर नहीं, तेरा बाप मेरी बात तो बहर नहीं, तेरा बाप मेरी बात तो बहर तुझे लाख को समझाया बड़ा पैर रहे, तुझे लाख को समझाया बड़ा पैर रहे, तेरे माँ हुए तगड़ा कोई पैर रहे, तेरे माँ का हुए तगड़ा कोई रहे, तेरे माँ तेरे माँ तगड़ा रहे, तेरे माँ तेरे माँ तगड़ा रहे, तेरे माँ का हुए तगड़ा पैर रहे, तेरे माँ का हुए तगड़ा पैर रहे. आता आली विचाराची गोष्ट. सांगा ना मला. हा? तेरे माता हुबे झगड्या कोई गैर नाही. कोण कोणाले म्हणते? कोण कोण कोणाले म्हणते? जेव्हा रावणाने सीता चोरून आणली, जेव्हा रावणाने सीता चोरून आणली माय बाप हो, अशोक वनात ठेवली, हे गोष्ट रावणाच्या बापाले माहीत झाला विसरवा ऋषीला. विसरवा ऋषीला माहीत झाला, त्यावेळेस तो आग बकुला झाला, क्रोधित झाला आणि त्या रावणाले काय म्हणते? नालायका, नालायका, तुला शरम पाहिजे, तुला तुला गाण्यात डिस्टर्ब करता किती पैसे आहेत त्याचे? हो लंकेश. हे यायला सांभाळ हे बा फालतू डिस्टर्ब करणार नाही पाहिजे. पैसे भरपूर दिले आम्हाला ठेकेदाराने. तेव्हा विसरवा ऋषीला हे गोष्ट माहीत झाली, तेव्हा तो रावणाला म्हणते, अरे मूर्खा, काय केला तुला हे काय केलं? होत्या त्या नव्हतं केलं, आता कशी झाली कहाणी? तेव्हा तो का म्हणते? लाया नारी को उठा के उससे बैर नहीं, ये आदि शक्ति है सीता. लाया नारी को उठा के उससे बैर नहीं, तुझे लाख तो समझाया पड़ा पैर नहीं, लाया नारी को उठा के उससे बैर नहीं, बेटा बात मेरी मान नहीं तो खैर नहीं, तुझे लाख तो समझाया पड़ा पैर नहीं, बे तेरे माता हूं मैं झगड्या कोई गैर नहीं. गेर. या मायचा नवरा होतो मी, तुझा बाप हो. म्हणजे रावणाचा बाप म्हणते त्या रावणाले, विसरवा ऋषी म्हणते त्या रावणाला, मी तुम्हाला म्हणत नाही. हा माझ्या गण्याचा दृष्टांत आहे. आता याच्यानंतर समोर काय झालं आहे का? हो के शिवभक्त तेरी मती गई मारी. रावण हा शिवाचा भक्त होता. हो के शिवभक्त तेरी मती गई मारी, चरणे गई क्या बोले अक्कल तेरी सारी. एवढा मोठा महात्मा रावण म्हणताना घटका लागते, हे असे नालायक कामा करते. सोबत नाही तुझ्या, सोबत नाही तुला.
के शिव भक्त तेरी मती गई मारे, हो के शिव भक्त तेरी मती गई मारे, चरने गई क्या अक्ल तेरी मारे, हो के शिव भक्ति तेरी मती गई मारे, हो के शिव भक्त तेरी मती गई मारे, चरने गई क्या अक्ल तेरी मारे, घमंडी ये दुनिया सारी, कैसा घमंडी ये दुनियादारी, लगता है मरने की आ गई है तेरी बारी। बोले तूने अपने मौत से तूने खुद दावत दिया है, राम तुझे छोड़ने वाला नहीं है, ध्यान में रखना। अब तो खुल गई ये पोहा, अब तो खुल गई ये खोल बजे न घारे ढोल, अब तो खुल गई ये खोल बजे न घारे ढोल, जहाँ चर्चा न चले कोई शहर रहे, जहाँ चर्चा न चले कोई शहर। समझाया बड़ा पैर नहीं, तुझे लाख तो समझाया बड़ा पैर नहीं, तेरे माता हूँ मैं घबरा कोई गहर नहीं, तेरे माता हूँ मैं घबरा कोई गहर हा, त्याच्यासाठी माणसाला नियम आणि संयम त्याप्रमाणे वागावं लागेल. कोणाची दुसऱ्याची वस्तू तू आपल्या घरी आणशील, तुला का सोडतील का रे? शिगीच्या नांद्या हो का तू? हा, शिगीच्या नांद्या हो का? वा रे वा. हा, त्याच्यासाठी माणसाने विचार करावा लागते. ऐका काय म्हणतो. राम तेरा करते का वो गड़बड़ घोटाला. राम तेरा कर देगा गड़बड़ घोटाला.
जा शरद में ना होगा मुंह काला, बाप तुझे कर देगा वो दशरथ का लाला. ओ जारे जा शरद में ना होगा मुंह काला, जारे जा शरद में ना होगा मुंह काला, राम तेरा कर देगा दशरथ का लाला. वक्त जाएगा निकल वक्त जाएगा निकल फिर पछताएगा. वेळ आल्यावर काय कसून कर्माचे मोठे करणारच आहे. हा आनाच्या वेळेस दुसऱ्याची बायको आणला पकडून तेव्हा समजलं नाही. वक्त जाएगा निकल पछताएगा, देखा सुबह कही शाम हो दोपहर नाही. वेळ पाहिला का दुसऱ्याच्या बायकोने उचलून आणली तर चुपचाप राहणार आहे का? लाटला मग एखाद्या बहिणीले कोणी काही म्हणत तर ऐकून घेईल, आईले कोणी काही म्हणत तरी ऐकून घेईल. ऐकते. बायकोले जर कोणी काही म्हणत नाही का उभी तुझळ मारते मस्त का मग नाही. हो खांड खांड तुकडे करून कुत्र्याला वाढते. कसं? बायकोची सहन नाही होत. वक्त जाएगा निकल पछताएगा, वक्त जाएगा निकल पछताएगा. देखा सुबह कहीं शाम हो दोपहर नहीं, देखा सुबह कहीं शाम हो दोपहर शायर दिखता मसूर मगर गाना बजाते पाखंडी. तो शायर दिखता मसूर मगर गाना बजाते पाखंडी. हम भी तुम्हारे से कम नहीं, अंदर चला देते डंडी. तू खुद को शहाने बताते बात करते घमंडी. पगले की औलाद हम तेरी बुलटा देंगे यहाँ पर बंडी. बंडी. क्या समझ रहे हो? वारे वा हा मस्त मस्त बोलता येते ना. गिल्ली दांडू दंडी. हा भजन म्हणतो मी भजन. मला भजन मला बोलासाठी यायला बोलवलं असतील बनपुरीवाल्यानं. सुरुवातीपासून भजन म्हणत आहो का? वारे बोलणे म्हणजे काय बोलता मान्यवरजी? विचाराची तुम्हीच म्हणता. आत्मप्रतीती, गुरुप्रतीती, शास्त्र प्रतीती. तुम्ही इतिहासाचं गाणं म्हणले तर मी इतिहासाचं म्हणालो. तुम्ही महाभारताचं गाणं म्हणले मी महाभारताचं गाणं म्हणा. रामायणाचं म्हणता. तुमच्या पावलात पाऊल देण्याची तयारी ठेवतो तरी कमजोर समजता. नाही. वारे वा महाकुंडाची वास येते तरी वासच नाही येत म्हणता. हा. आपल्याकडे पहा पहिले माझ्या मोठी चुकते या गाण्याची मसमाती करून टाकल्या. हा त्या पत्नी कमरच्या गाण्याची मसमाती करून टाकल्या. पुरी मुन्नी बदनाम होऊन गेली त्या गाण्या पाहिजे. रेल्वे स्टेशन कदडी मुन्नी बदनाम होऊन गेली. हा काय त्या माती केला ऐका काय म्हणतात. निशान मेरा भगवा, ये निशान मेरा भगवा, ये तो शिवाजी का है पाना. हमें मिटाने के लिए कई तुर्रम खान लेके आना. हमें मिटाने के लिए कई तुर्रम खान लेके आना. अरे नई गली किसी की दाल यहाँ पर कितने हैं बड़े बड़े. नई गली किसी की दाल यहाँ पर कितने हैं बड़े बड़े. तोड़ देंगे हड्डी पस्ती और चीर डालने के खड़े 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 खड़े. दिवाळी दसरा तुझ्या बापाचा आता पाय शिंगाचा फोद्या. तो दिवाळी दसरा तुझ्या बापाचा पाय शिंगाचा फोद्या. पाय शिंगाचा फोद्या. हा तू कालच नाही केला तर का करशील उद्या. हा निशान माझ्या पुऱ्याचं या गावात नेऊन धडकवतं. हा आणि वेळ जास्त जर आली
तर घरात नेऊन माझ निशाण तू या घरात नेऊन फळकवतो म्हणजे गावात नेऊन फळकवतो वाईट समज नाही दिवसभर सन्मानाची शायरी केली तर आता सन्मानाची शायरी करतो जाता माना सन्मानाची अपशब्द बोलणार नाही मान्यवरची अर्थाचा अनर्थ नका करू नारनवरेजी साहेब सत्य शेवटी रावण का म्हणते रावणाला का म्हणते विश्रवा ऋषी भागले तू दुराचारी मोक्ष तू धरते त्या रामाच्या भेवाला रामाच्या धाकाला तो तुझ्या कसा नाश करते नायनाट करते काही विश्वास नाहीये भागले तू दुराचारी मोक्ष तू डरते देता होगा हाँ देना होगा आज तुझे सारे पाप भर के एवढे दुनिया भरीचे पाप केला भरशील कोत यही करो यही भरो कल किसने देखा भागले तू दुराचारी मोह से तू डरते भागले तू दुराचारी मोह से तू डरते देना होगा आज तुझे सारे पाप भर भागले तू दुराचारी मोह से तू डरते देना होगा आज तुझे सारे पाप मानेगा तू मर के म्हणतात ना हाँ जब जिगर की मौत आती तो शहर के तरफ भागता है आ गई ये मौत तेरी मानेगा तू मर के अबे पछता रहा हूँ बेटा तुझे पैदा करके तो विश्रवा ऋषि बनते बे ये पैदा करूँ मैं पछता रहा हूँ तुझे पैदा करके मैं पछता रहा हूँ ऐसी पगली औलाद मुझे मालूम नहीं था ऐसा निकलेगा ऐसा गद्दार निकलेगा पन्ने खोल तू पुरानों के पन्ने खोल तू पुरानों के मिल जाएगा माझ्या जवळचा इतिहास आहे का माझ्या जवळचा दृष्टांत सांगत आहोत याची पुराणामध्ये नोंद आहे इतिहासामध्ये नोंद आहे पन्ने खोल पुरानों के पछताएगा पन्ने खोल पुरानों के मिल जाएगा दोहराया है बिना ना कोई लहर रहे दोहराया है बिना कोई मर्द होऊन तुझा काय इथे फायदा मर्द होऊन तुझा काय इथे फायदा सारे म्हणतात तुला हे सारे म्हणतात तुला हे मर्द होऊन तुझा इथे फायदा मर्द होऊन तुझा इथे फायदा
तुला हे निमतायल्या मर्द होऊन तुझ्या काय इथे फायदा सारे म्हणतात हे तुला निमतायल्या हो बावनकुळे साहेब मर्द होऊन तुझ्या काय इथे फायदा सारे म्हणतात हे तुले निमतायल्या साडी चोरी साडी चोरी घालून कसं वाटते तुला साडी चोरी घालून कसं वाटते तुला बायको बनलास आता तुरात बाहेर बायको बनलास आता साडी चोरी घालून कसं वाटते तुला साडी चोरी घालून कसं वाटते तुला बायको बनलास आता तुरात बाहेर बायको बनलास आता मर्द होऊन तुझ्या काय इथे फायदा सारे म्हणतात हे तुला निमित्त आईल्या साडी चोळी घालून कसं वाटते तुला अरे बायको बनलास आता तू रानबाईल्या कोण कोणाले म्हणते भगवान विष्णूकडे नारद भगवान गेले नारद मुनी गेले होते नारद मुनी गेले होते कशासाठी भगवंता तुमच्याकडे 16,108 म्हणजे पत्नी आहेत गवळणी आहेत त्याच्यातून मला एक द्या तर तेव्हा ते विष्णू भगवान का म्हणते ठीक आहे तुला माझी एक गवळण पाहिजे तुझी इच्छा आहे ह्या ज्या ज्या ठिकाणी जा म्हणे या ठिकाणी माझं प्रतिबिंब नसेल ते बायको तुझी ज्या ठिकाणी माझं प्रतिबिंब नसेल ते बायको तुझी नारद मुनी गेले बिचारे बायकोच्या आसेवने ह्या तिकडे गेले इकडे गेले तिकडे गेले पण सर्व ठिकाणी निराशा सर्व ठिकाणी विष्णू भगवंताचे प्रतिबिंब होते तेव्हा नाराज झाले आणि त्या विष्णू भगवंताकडे आले भगवंता भगवानजी म्हणे येतं पाहावा तेच तुमचे प्रतिबिंब आहे काय करू म्हणे मान्य बेकार झाला फळफळा झाला आपल्या जीवाचा झाला ना फळफळा पुरा फळफळा एक काम कर म्हणे ह्या अमृत कुंडात तू आंघोळ कर म्हणे ह्या अमृत कुंडात तू आंघोळ कर त्याने अमृत कुंडात आंघोळ केला तर त्याने नरहर म्हणला का म्हणलं नरहर म्हणता बरोबर नारदाची नारदीन झाली नरहर म्हणता बरोबर नरहरला म्हणजे नारदाची नारदीन झाली म्हणजे त्यावेळेस ते नारदीन होऊन आली नारद मुनी नारदीन होऊन आली त्यावेळेस त्या का म्हणते धिवराच्या हातचे आपण त्याला का म्हणतो धिवराला शुद्ध भाषेत कोळी त्या कोळ्याच्या हातचे 60 पोरं झाले 60 पोरं नादिले बाबा त्या कोळ्याच्या हातचे म्हणजे धिवराच्या हातचे 60 पोरं झाले तेव्हा तो का म्हणते मर्द होऊन तुझा काय इथे फायदा सारे म्हणतात हे तुला निमतायल्या साडी चोळी घालून कसं वाटते तुला बायको बनलास आता तू रानबाईल्या हा त्यावेळेचा दृष्टांत मान्यवरती मी तुम्हाला बाईल्या रानबाईल्या म्हणणार नाहीत मी मुर्दा वाईट मानून घेण्याची गरज नाही आहे का काय म्हणतात वाटते तरी
पूर्ण होते का? 7 पोरं झाले तरी इच्छा पूर्ण नाही झाली तुझी? अरे बायकोच बजार गाडी हो, बजार गाडी बायकोच बजार गाडी हो. 7 पोरं झाले तरी समाधान नाही. बायको बदलावारी कथा वाटते तरी, बायको बदलावारी कथा वाटते तरी. होते मने होते पूर्ण मनाची काय इच्छा खरी, होते पूर्ण मनाची काय इच्छा खरी, होते पूर्ण मनाची काय इच्छा पुरी, होते पूर्ण मनाची काय इच्छा पुरी. होते मनाची का पूर्ण इच्छा तरी सांग बापाचं नाव. ठिकाणं ठाव बिना माणसानं पोरं झाले का नाही. त्याच्यात सांग बापाचं नाव, सांगे ठिकाणं ठाव. कोण्या ठिकाणी त्या पोराच्या बापा 60 पोराचा नवरा पोटाचं सांग ना. सांग ना. गजडे काय मग? सांग बापाचं नाव त्या ठिकाणं ठाव, सांग बापाचं नाव त्याच ठिकाणं ठाव. कोणी बिना पोरी आज पाहिलं, कोणी बिना पोरी अरे नांदन नांदन होत रमात नांदन, होत रमात संसार जगतपूर चांदना, या रमाचा संसार जगतपूर चांदना. अरे सांडून सांडून, अरे सांडून सांडून गेलं रक्त हे सांडून, सांडून सांडून गेलं रक्त हे सांडून, सांडून गेलं रक्त हे सांडून, सांडून गेलं रक्त हे सांडून, अरे सांडून सांडून गेलं रक्त हे सांडून, हो सांडून सांडून गेलं रक्त हे केली कुळाची बरबादी, केली कुळाची बरबादी, साला एका गाडूना, केली कुळाची बरबादी, साला एका गाडूना. ओ गाडूना गाडूना गेलं रक्त हे गाडूना, गाडूना गाडूना गेलं रक्त हे गाडूना, केली कुळाची बरबादी, साला एका गाडूना, केली कुळाची बरबादी, साला एका गाडूना. साडून साडून गेलं रक्त हे साडून, साडून
केला कुळाची बरबादी झालं एका गाडीनं. भाऊ भावाच्या झाले समोर युद्ध कराया लहान भाऊ भावाचं झालं समोर, झालं झालं समोर. भाऊ भावाच्या झाले समोर युद्ध कराया लहान भाऊ भावाचं झालं समोर, युद्ध करायला लहान थोर. भाऊ भावाच्या झाले समोर युद्ध कराया लहान थोर परवा कुणाला कुणाची शेवटी राजा विधवा अनाथ पोरं. हा नंदलाजी श्रीमाननीय नंदलाजी बावनकुळे साहेब धान्य आरतीया दलाल रामटेक माजी सरपंच साहेब बनपुरी यांच्याकडून 200 रुपये तसेच आमचे मोठे भाऊ उत्तमजी मेश्राम बनपुरी यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट मिळाली. मंडळ सप्तशिया प्रणाम धन्यवाद. त्यांच्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. भाऊ भावाचं झालं समोर, युद्ध करायला लहान थोर. भाऊ भावाच्या झाले समोर भाऊ भावाच्या झाले समोर युद्ध कराया लहान थोर. भाऊ भावाचं झालं समोर, युद्ध करायला लहान थोर. भाऊ भावाच्या झाले समोर युद्ध कराया लहान थोर. भाऊ भावाच्या झाले समोर युद्ध कराया लहान थोर. भाऊ भावाचं झालं समोर, युद्ध करायला लहान थोर. कुणाला कुणाची शेवटी राजा विधवा अनाथ पोर. कुणाला कुणाची शेवटी राजा विधवा अनाथ थोर. परवा कुणाला कुणाची शेवटी राजा विधवा अनाथ पोर. कुणाला कुणाची शेवटी राजा विधवा अनाथ थोर. अरे काढून काढून मार्गी लागेल काढून 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 मार्गी लागेल कुळाची बरबादी झालं एका काढून केली कुळाची बरबादी झालं एका मी कोण का कोण कोणाला म्हणते? मी मान्यवरांना म्हणलो नाही. महाभारताचं युद्ध झालं, महाभारताचं युद्ध झालं आणि कौरव पांडव एक एक कौरव इकडे मरत राहिले, एक एक मरत. तेव्हा कौरवाचा वडील धृतराष्ट्र मध्ये आंध्रा धृतराष्ट्र त्याला ही वार्ता समजली. दूरदृष्टी होती, त्याला समजत होतं. संजय नावाचा व्यक्ती होता, त्याला पूर्ण सारांश सांगत होता. एक एक सर्व कौरव म्हणायला लागले. त्यावेळेस तो क्रोधानं म्हणतो त्या शकुनीले, अबे शकुनी होत होता हा त्याच्या साळा, शकुनी होत होता त्याच्या साळा. तेव्हा म्हणते नालायका माझा परिवार पूर्ण मिटवाले लागला. हरामखोरा ते आपले चौसर फासाचा खेळ खेळला गोट्या. चौसर फासाचा फासे बनवला. ते फासे कशाचे होते? त्याच्या शकुनीच्या वडिलाचं नाव होतं त्या सुबल त्याच्या हाडाच्या म्हणजे हाडाच्या राखेचे ते चौसर फासे बनवले होते. राखेचे फासे बनवले होते. त्याच्या शब्दावर ते म्हणजे ऐकत होते. त्याने जसं म्हणलं तसं ते तेवढेच दाणे येत होते. कप्ताना पूर्ण त्यानं त्या कौरवाचा नाश केला. तेव्हा तो धृतराष्ट्र म्हणते, अबे सांडून गेलं रक्त हे सांडून केली कुणाची बरबादी साला एका ह्या गांडून. हा त्यावेळेचा दृष्टांत मी तुम्हाला म्हणत नाही मान्यवर, आणि वाईट मांडण्याची गरज नाहीये. हा बंद करू.
हा माय बापू दोनही शायराचे